नमस्कार, मी ज्ञानदा कदम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। राज्यामध्ये अजूनही रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाहीये आणि अशातच रायगडच्या डीपीडीसीच्या बैठकीत महायुतीमधली धुसफूस समोर आली। अजित पवारांनी आयोजित केलेल्या किंवा बोलावलेल्या बैठकीला रायगडमधल्या शिवसेनेच्या आमदारांनी मात्र दांडी मारली। शिवसेनेच्या आमदारांशिवायची बैठक पार पडल्यामुळे राजकीय चर्चा निश्चितच झाली। रायगडच्या डीपीडीसी बैठकीवरनं धुसफूस। जर आजची मीटिंग अधिकृत होती तर आम्हाला त्यांनी निमंत्रण द्यायला पाहिजे। दादांच्या बैठकीकडे सेनेच्या आमदारांची पाठ। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित होता, आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही। शिवसेना आमदारांविनाच पार पडली बैठक। रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे ते जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते की अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे आणि अशातच रायगड जिल्ह्याच्या विकास कामांसाठी रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक आयोजित केली गेली। अजित पवारांनी बोलावलेल्या ऑनलाईन बैठकीची लिंकही सगळ्या आमदारांना पाठवली गेली। अजित पवार यांच्यासोबत डीपीडीसीच्या बैठकीला भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे शिवसेनेचे तीनही आमदार गैरहजर राहिले। नियोजन समितीचे आम्ही आमदार सदस्य असतो। जर आजची मीटिंग अधिकृत होती तर आम्हाला त्यांनी निमंत्रण द्यायला पाहिजे, पण तसं काही न होताना फक्त पालकमंत्री जी आणण्यास स्थगिती दिली अजित तटकरे त्या उपस्थित होत्या दादांच्या दालनामध्ये आणि शासकीय अधिकारी होते। खरं तर हे आश्चर्य निश्चित आहे, कारण आपल्याला रायगडला आणि नाशिकला स्थगिती असल्याने खरं म्हणजे आम्हाला जर आजची जी आढावा बैठक असेल तर आमदारांना त्या ठिकाणी बोलवणं काळाची गरज होती। अजितदादांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं, आमदारांना त्या ठिकाणी माहिती सांगितली नाही। आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते की अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। होय, नक्कीच आम्ही शिंदे साहेबांशी चर्चा करू। काही दिवसांपूर्वी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या भरत गोगावलेंनी मंत्रालयात अजित पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दादांची काही भेट होऊ शकली नाही। अशातच आज अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीकडे शिवसेना आमदारांनी पाठ फिरवून उत्तर तर काढलं नाही ना, अशी चर्चा रंगली आहे। एकीकडे रायगडमधल्या डीपीडीसी बैठकीला शिवसेना आमदारांनी पाठ फिरवलेली असताना दुसरीकडे नाशिकच्या बैठकीला मात्र शिवसेनेचे आमदार उपस्थित होते। पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसतानाही रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच येईल अशी अपेक्षा शिवसेना आमदारांनी व्यक्त केली आहे। तर लवकरच हा तिढा सुटेल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटतोय। मला असं वाटतं 1-2 दिवसामध्ये हा तिढा सुटेल, जेणेकरून त्यांना स्थगिती दिली आहे आणि आमचा आग्रही मागणी आहे की बरेचसे सिनियर आहेत, बरेचशाच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळाला पाहिजे। ही तमाम सर्व राजकीय पक्षांची नेत्यांची इच्छा आहे, त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला मिळाला पाहिजे। लवकरच रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की भरतसेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे। पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। त्याचे पडसाद डीपीडीसीच्या बैठकीतही उमटलेले पाहायला मिळाले। महायुतीतली धुसफूसच या बैठकीच्या निमित्तानं एक प्रकारे पुढे आल्याचं बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान या बैठकीसाठी आमदारांना बोलावलेलंच नव्हतं असं अजित पवारांनी सांगितलं। काय म्हणाले अजित पवार आपण पाहूया। अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला। मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं। त्याला पालक सचिव असतात, त्याला जिल्हाधिकारी असतात, त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, त्याला डीपीओ असतो। आणि इकडे नाशिकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीपासूनच शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे। सुहास कांदे आणि दादा भुसे यांच्यामध्ये सातत्यानं या न त्या कारणामुळे वाद होतात। अशातच 14 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे नाशिकच्या दौऱ्यावरती येतात। त्याचं नियोजन करण्यासाठी एक बैठक आयोजित केली गेली होती आणि याच बैठकीत शिवसेनेतला अंतर्गत वाद किंवा अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसलं। आमदार सुहास कांदेंसमोर पदाधिकारी दिगंबर मोगरे यांनी त्यांना गटबाजीबद्दल जाब विचारला।
काही कार्यकर्ते गटबाजीवरती बोलत असताना सुहास कांदे आणि विजय करंजकर यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले, तर एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्याचा सज्जड दम सुहास कांदेंनी माजी नगरसेवकांना दिला. परंतु सभेला अजय दादाचे माणसं येतील, माझे येतील ना. एकनाथ शिंदे साहेबांची सभा आहे, अजय दादाची याला सगळ्यात तयारी पण जे झाले काल परवापासून ते बंद झालं पाहिजे. भांड्याला भांडे लागले, आवाज येत असतात, पण ज्या वेळेला पक्षावरती ज्या वेळेला पक्षावरती कुठली वेळ असते, पक्षाला गरज असते, त्यावेळेला सगळ्यांनी एक संघ तुटून पडायचं असतं. बाकीचं सांगायची गरज नाही. कुठेही गटतट नाहीत. आमचा एकच गट आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि धनुष्यबाण. हा आमचा सगळ्यांचा एकच गट आहे.